ठाणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत आता धुसफूस सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले। महापालिका निवडणुकीत महायुतीत एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजपने सत्ता मिळवली होती। मात्र 131 पैकी 75 जागांवर विजय मिळवत शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले। मात्र सत्तेत सहभागी झाल्यानंतरही भाजपकडून पालिका प्रशासनावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपने गटार आणि पायवाटांसाठी 2,500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर गंभीर आरोप केले। भाजपचे म्हणणे की आरोप प्रशासनावर आहेत, शिवसेनेवर नाहीत। मात्र शिवसेनेने हे आरोप स्वतःवर घेतले असतील तर पाणी कुठेतरी मुरतंय असा टोला भाजपने लगावला। दरम्यान शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर देत विकास कामांवर खर्च झालेला निधी योग्य असल्याचं सांगितले। टाळी एका हाताने वाजत नाही, ॲक्शनला रिॲक्शन मिळणारच असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आलाय। प्रथमतः गेली 4 वर्ष इथे प्रशासन काळ चालू होता ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि या प्रशासकीय काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणेकरांसाठी विकासाकरता भरभरून निधी दिला। हजारो कोटीचा निधी शिंदे साहेबांच्या मार्फत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेला आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेचा स्वनिधी ॲव्हरेज बघितला तर वर्षाला 3,000 जमतो, तर 4 वर्षाचे कमीत कमी 12,000 कोटी हा महापालिकेचा स्वनिधी जमा होतो आणि राज्य सरकार, केंद्र सरकार हे सरकारच्या माध्यमातून जो आलेला निधी आहे त्याचं कुठेतरी प्रशासनाने नियोजन योग्य केलेलं नाही असं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना किंवा ठराविक नगरसेवकांना वाटत आहे आणि त्याचा आम्ही प्रशासनाला जाब विचारतात आमची लोक आणि मीही विचारलेलं आहे की त्याचा निधी किती आला आणि त्याचं नियोजन कुठे कुठे केलं गेलं त्याची माहिती द्या। माहिती प्रशासनाकडून मिळत नाहीये आणि आम्ही युती धर्म म्हणून निवडणुका लढवलेल्या आहोत आणि युती धर्म आम्ही पाळत आहोत। आम्ही शिवसेनेवरती कुठे आरोप केलेला नाहीये हे त्यांनी समजून घ्यावे, पण प्रशासनाकडे जो पण निधी आलेला आहे आणि स्वनिधी याचं जे नियोजन व्यवस्थित केलेलं नाही असा आमच्यावर संशय आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनावर आरोप करतोय, तरी मित्र पक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये हे त्यांना मी आवाहन करतो। तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमच्या ठाण्यातील ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर, निरंजन डावकरे साहेब यांनी स्पष्ट युती धर्म करतोय की आम्ही पारदर्शक कारभार ठेवू आणि पहारेकरीची भूमिका घेऊ। ही भूमिका भारतीय जनता पार्टीने युतीत लढवते वेळी पण बोललेले आहेत आणि त्याच्यानंतरही प्रत्येक वेळी हा आमच्या अजेंडा आहे पक्षाचा, तो अजेंडा आम्ही यापुढेही कायम ठेवणार।